रोज जरी ॲपल खाऊन सकाळची सुरुवात होत असेल तरी आज पोमेग्रेननी अव्यूची सकाळची सुरुवात झाली होती. मला माझ्या स्वतःच्या हाताने खायचं असा हट्ट धरून त्यांनी स्वतः सगळा घोळ घातला, खाली फेकायचा आणि परत खायचं असं त्याचं चाललं होतं. म्हटलं चला अव्यू बिझी आहे तेव्हापर्यंत नवऱ्याबरोबर एक छोटीशी डेट करूया म्हणून कॉफी केला आणि दोघांनी पण बाल्कनीमध्ये बसून मस्त एन्जॉय केलं. त्यानंतर मी लगेचच आंघोळ करून घेतली कारण की मला लवकरात लवकर नाश्ता पण बनवून घ्यायचा होता. कोण म्हणतं असं की फक्त मुलगीच आईची मदत करते, माझं बाळ बघा किती छान माझी मदत करतोय. तो घरी पसारा करायला असू द्या किंवा थोड्याफार छोट्या मोठ्या गोष्टींची मदत. चला लगेचच नाश्ता बनवायला घेतलं. छान असे पोहे केले होते. गरमागरम पोहे थंडीच्या दिवसांमध्ये खूप टेस्टी वाटतात. आता सगळ्यांचा नाश्ता झाला होता, राहिलं होतं फक्त बाळ आणि मी, म्हणून सर्वात आधी अव्यूला नाश्ता भरवलं. म्हटलं चला मी माझा नाश्ता थोडा उशिरा करेल कारण कॉफी घेतली होती. लगेचच केस आवरून घेतले कारण मग केस नाही केले तर अख्खा दिवस तसाच जातो. त्यानंतर अव्यू त्याचं खेळतो आहे. आजकाल हे नवीन आम्हाला सवय लागली आहे. व्हील्स ऑन द बस बघितल्यापासून कंटिन्यू आम्ही आमच्या गाड्यांचे व्हील्स बघत असतो. आंघोळ झाल्या असं वाटते की देवाची पूजा कधी आवरायची आणि कधी नाही, म्हणून सर्वात आधी देवपूजा करून घेतली. देवपूजा केली की अर्धे कामं झाल्यासारखंच मला नेहमी वाटत असते. त्यानंतर देवाची आंघोळ झाली आणि छान माझ्या बाळाची पण आंघोळ केली. आज छान ड्रेस घातला होता कारण मला घराबाहेर पडायचं होतं एक खूप इम्पॉर्टंट काम करायसाठी. इतक्या आतुरतेने जात होते की ते काम झालं की खरंच खूप बरं वाटेल, म्हणून लवकरात लवकर घरातून निघाली. त्यांनी दिलेल्या वेळेच्या पण 5 मिनिटं आधीच घरातून निघाली होती. बाहेर छान असं ऊन पडलं होतं. बाहेर आलं की गरम आणि घरात गेलं की थंडी वाटते. चला असो, इथे येऊन माझं काही काम झालं नव्हतं आणि असे काहीसे माझे एक्सप्रेशन झाले होते. घरी आली, लगेचच स्वयंपाक करून घेतलं. बाई कितीही कामात असू दे, काही असू दे, पण तिला जी घरची कामं आहे आणि स्वयंपाक आहे हा कधीही तिच्या हातून सुटत नाही. लगेचच गरम चपात्या केल्या आणि त्याचबरोबर प्रीतमला आज पकोडे खायची इच्छा झाली होती. तुम्ही म्हटलं साधे भजी करण्यापेक्षा ना कॅबेजचे पकोडे करते. खरंच सांगते खूपच मस्त आणि टेस्टी झाले होते. ही रेसिपीसुद्धा लवकरच शेअर करेल. सर्वात आधी नैवेद्य माझ्या नवऱ्याला दाखवला कारण त्याला कॅबेजचे पकोडे खायचे होते आणि दुसरी ताट केली ती म्हणजे आजीची. आजीने सुद्धा खूप एन्जॉय केले आणि पकोडे खरंच खूप छान झाले होते. आम्हाला बाबांची आठवण झाली की आम्ही त्याच्या दाराकडे जातो, नॉक करतो आणि बाबांनी जर तरी दार नाही उघडला तर जोरजोरात ओरडतो. आता मी फेमाईट वापरते आहे कारण मला अव्यूचं लवकरात लवकर फीड बंद करायचं आहे. त्याला ते एवढाच कडू लागलं होतं की सतत रडत होता, म्हणून त्याला एकदम छोटासा बाईट चॉकलेटचा दिलेला. आता हा सेक्शन ना मी थोडा मोठा ॲड करते कारण त्याचे एक्सप्रेशन्स एवढे भारी होते की मला वाटलं फ्युचरसाठी ही जी एक्सप्रेशन्स त्याची आहे हे नक्कीच कॅप्चर करून ठेवावं. बघू शकता चॉकलेट एवढ्या आवडीने खातो ना माझं बाळ आणि त्याचे एक्सप्रेशन्स एकदमच मस्त असतात. असं वाटत होतं किती वेळा बघावा आणि किती नाही. आज रात्रीच्या वेळेस प्रज्वली आमच्याचकडे जेवायला राहणार होती म्हणून असा काहीसा मस्त मेन्यू होता. आम्ही सगळ्यांनी बसून मस्त असं जेवण एन्जॉय केलं. त्यानंतर योहानाला काही घरी जायची इच्छा नव्हती म्हणून ती माझ्याच घरी थांबली. दोघांची पण मजा मस्ती चालू होती आणि असाच माझा दिवस गेला. चला बाय.